मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा कारागृह पोलीस झालेला जो प्रश्नपत्रिका आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि संच कोड बी आपण बघणार आहोत, हे लक्षात धरा. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करूया. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात प्रश्न क्रमांक 1 आहे. खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांचे जन्मगाव याची चुकीची जोडी कोणती आहे? याच्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर महात्मा फुले पुणे हे योग्य जोडी आहे. राजर्षी शाहू महाराज कागल कोल्हापूर हे देखील योग्य जोडी आहेत. त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर कुडाळ सिंधुदुर्ग ही या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी असलेली बघायला भेटेल. हे पर्याय क्रमांक क उत्तर आहे. हे देखील ड योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक क उत्तर आहे. ही चुकीची जोडी आहे, बाकी योग्य जोड्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी सुधाकर व त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे नियतकालिके यांची चुकीची जोडी कोणती कोणती आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क ही चुकीची जोडी आहे. बघू शकता, क चुकीची जोडी आहे म्हणजे ते उत्तर आहे. कृष्णाजी रानडे ज्ञानप्रकाश बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकर दर्पण बरोबर आहे. साने गुरुजी साधना हे देखील बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक क उत्तर आहे. गोपाळ हरी देशमुख लोकमित्र ही चुकीची जोडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत? किती जिल्हे आहेत? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. एकूण 7 जिल्हे आहे. आणि जो कारागृह पोलीस मुंबईचा हा जो पेपर आहे एकदम सोप्या लेवलचा पेपर असल्यामुळे कट ऑफ मोठ्या प्रमाणामध्ये हाय गेलेला तुम्हाला बघायला भेटेल. आता जे महत्त्वाचे इथे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे जे गणित टाइपचे प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान बघून घेणार आहोत. ठीक आहे. एक मिनिट. आता जे महत्त्वाचे हे सर्व गणिताचे प्रश्न बुद्धिमत्तेचे सोपे एकदम सोप्या लेवलचे प्रश्न आहेत. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊयात. आता इथं नेक्स्ट मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. बघू शकता. जर्जर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता हा थोडा वेगळ्या लेवलचा प्रश्न आलेला आहे. थोडा हार्ड समजू शकता, कारण हा प्रश्न तुम्ही हा जो अ, शब्द आहे तुम्ही ऐकलेला देखील नसेल. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक ब आहे, निरोगी. जर्जर म्हणजे त्याला आपण विरुद्धार्थी विरुद्धार्थी निरोगी असे होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघू शकता. तो मुलगा कबड्डी खेळत आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे? एकदम सोपा लेवलचा प्रश्न. पर्याय क्रमांक क अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे येथे कबड्डी त्याची खेळून झालेली नाही, खेळत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ हे बरोबर होईल. नेक्स्ट आहे. खालीलपैकी सर्वनाम लिंगभेदनाचे बघू शकता लिंगभेदाने बदल नाही. कोणते बदलत नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे, मी. हे या ठिकाणी लिंगभेदाने बदलत नाही. नेक्स्ट आहे. नक्कल या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कसे होईल? तर सर्वांना माहीतच असेल, पर्याय क्रमांक ब आहे, नकला हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे. बघू शकता. पेढा देताना संधी फसला या वाक्यातील देताना हा शब्द खालीलपैकी काय आहे? काय आहे हा शब्द? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता अ योग्य उत्तर आहे. क्रिया विशेषण अव्यय आहे देताना हा शब्द. सोप्या लेवलचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे. मी पुस्तक वाचले असेन या वाक्यातील काळ कोणता? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड आहे याचं. पूर्ण भविष्यकाळ. बघू शकता वाचले असेन म्हणजे पूर्ण भविष्यामध्ये हे पुस्तक गेलेले आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेवल क्वेश्चन बघू शकता. 61 नंबरचा. खालीलपैकी विशेष नामांचा गट कोणता गट बरोबर आहे? चारही पर्याय वाचायचे. तांबे सोने साखर, कळप वर्ग समिती, नाशिक सह्याद्री अमेय, राक्षस अप्सरा देव यापैकी विशेष नियमांचा कोणता गट बरोबर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क म्हणजे बघू शकता नाशिक सह्याद्री अमेय हे या ठिकाणी विशेष नियमांचा योग्य गट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तो तो या शब्दाची विभक्ती ओळखा. तो आता एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक ब आहे, प्रथमा. प्रथमा हा या ठिकाणी
तो या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा. ठीक आहे. नेक्स्ट आहे 10 मुली. 10 मुली या शब्दातील 10 हा शब्द कोणते विशेषण आहे? तर पर्याय क्रमांक उत्तर ब आहे. पर्याय क्रमांक ब संख्या विशेषण. बघू शकता 10 मुली हे संख्या विशेषण असलेले तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाय धू तर म्हणे घोडे केवढ्याचे. पाय धू तर म्हणे घोडे केवढ्याचे या म्हणीचा अर्थ काय होतो? एकदम नवीन म्हण आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे क. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे असा या म्हणीचा अर्थ होईल. पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे क्षणभंगुर गोष्ट. क्षणभंगुर गोष्ट यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. म्हणजे बघू शकता अळवावरचे पाणी हा अलंकारिक शब्द योग्य होईल याच्यासाठी. क्षणभंगुर गोष्ट या शब्दासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? कोणत्या राज्यातून वाहत नाही भीमा नदी? पर्याय क्रमांक ब आहे तेलंगणा राज्यातून वाहत नाही भीमा नदी. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट आहे खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर कृष्णा, गोदावरी, चंबळ आणि नर्मदा. खूप परीक्षांना हा प्रश्न रिपीट होत असतो. तर पर्याय क्रमांक ड हे उत्तर आहे. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि या प्रश्नाला IMP करून घ्या. कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न येत असतो. नेक्स्ट आहे ऑपरेशन मुस्कान काय आहे? कशासाठी चालू केले होते ऑपरेशन मुस्कान? तर पर्याय क्रमांक ड हे योग्य उत्तर आहे. हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान हे राबविलेले होते. ठीक आहे. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. बघू शकता वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? तर राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वय कंप्लीट असणे गरजेचे आहे? तर पर्याय क्रमांक क आहे 30 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे. नेक्स्ट आहे सोप्या लेवलचा प्रश्न हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? किती आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण? पर्याय क्रमांक ब आहे 21% हे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आहे. नेक्स्ट आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आणि या ठिकाणी बघू शकता हा वन विभागासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा देखील वन विभागासाठी महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते. कोणत्या ठिकाणी होते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क म्हणजे नागपूर येथे होते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता या ठिकाणी पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या दिवशी? सर्वांना माहीतच असेल 100%. तर पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे बघू शकता 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये? सर्वांना माहित आहे. पर्याय क्रमांक अ आहे 288. 288 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही विचारलेले आहे? तर पर्याय क्रमांक क आहे केसरी. केसरी हे महात्मा गांधीजी यांच्याशी संबंधित नाही. बाकी हरिजन, यंग इंडिया आणि नवजीवन सर्व महात्मा गांधीजींशी संबंधित आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही विचारलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे अ मध्य प्रदेश याची सीमा गडचिरोलीला लागून नाही. नेक्स्ट आहे महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कशाचे गाव म्हणून ओळखले जाते हे भिल्लार गाव महाबळेश्वर जवळील? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ आहे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक अ योग्य आहे. नेक्स्ट आहे आपल्या शरीरात साधारणतः डॅश डॅश इतके पाणी असते. किती टक्के पाणी असते आपल्या शरीरामध्ये साधारणतः? तर पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे
65% ते 70% आपल्या शरीरामध्ये पाणी असते. नेक्स्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे? कोणत्या नियमावर आधारित आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आहे. तिसऱ्या नियमावरती आधारित आहे. नेक्स्ट आहे जीएसटी म्हणजे काय? म्हणजेच या ठिकाणी जीएसटीचा फुल फॉर्म विचारलेला आहे. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. बघू शकता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? वारंवार रिपीट होणारा एकदम सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता क. पर्याय क्रमांक क हे योग्य उत्तर आहे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले? कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आलेला आहे? निर्मितीची तारीख वेगळी आहे आणि स्वीकारण्याची तारीख वेगळी आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब म्हणजे बघू शकता 26 जानेवारी 1949 ला स्वीकारण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? एकदम सोपा लेवलचा प्रश्न. तर पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. बघू शकता थोडा हार्ड लेवलचा एक सोपा प्रश्न आहे खाली विचारलेला आहे. 86 नंबरचा 85 आपण बघूया आधी. खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही असे विचारले आहे. तर पर्याय क्रमांक अ उत्तर आहे घग्गर ही या ठिकाणी यमुना नदीची उपनदी नाही. चंबळ, बेतवा आणि केन या सर्व यमुना नदीच्या उपनद्या आहेत. आता जोड्या जुळवा हा थोडा एक लेवलचा थोडा प्रश्न होता. तर याचं उत्तर कसं होतं माहितीये का? पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक अ म्हणजे बघू शकता ए होता ना हा ए 3 नंबरला कळसुबाई या ठिकाणी बघू शकता जिल्हा. आता नगरला हे सर्वांना माहित असेल. आता सप्तशृंगी कशाला आहे? तर सर्वांना माहित असेल नाशिकला आहे. ठीक आहे नाशिक अशा प्रकारे. त्याच्यानंतर महाबळेश्वर कुठे आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये. आणि अस्तंबा राहिलेले या ठिकाणी बघू शकता नंदुरबार. अशा प्रकारे हे योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ हे योग्य उत्तर होतं. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही? कोणती नदी मिळत नाही? हा एक थोडा हार्ड लेवलचा प्रश्न होता. बाकी सोप्या लेवलचे आहेत. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे. याचं उत्तर येरळा नदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे? एकदम सोपा प्रश्न. तर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक क. सामवेद हा संगीताशी संबंधित आहे. संगीत या वेदाशी. नेक्स्ट आहे भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवल ज्ञान प्राप्त झाले? कोणत्या ठिकाणी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक बघू शकता जिंबिंका ग्राम या ठिकाणी केवल ज्ञान प्राप्त झाले. नेक्स्ट आहे फतेहपूर सिक्री बद्दल खालीलपैकी चूक वाक्य ओळखा. हे चारही वाक्य तुम्ही वाचून घ्यायचे आहे आणि याच्यापैकी फतेहपूर सिक्री बद्दल कोणते वाक्य चुकीचे आहे? तर पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी बघू शकता अकबराचे दहन फतेहपूर सिक्री येथे केले. हे या ठिकाणी थोडे वेगळे आहे. आता या ठिकाणी बघू शकता हा प्रश्न रद्द होण्याची माझ्या अंदाजित शक्यता आहे. थोडा याच्यामध्ये गोंधळ आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. नेक्स्ट आहे छत्रपती शाहू महाराज यांना सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली? कोणत्या वर्षी निश्चित केली होती? तर पर्याय क्रमांक अ योग्य उत्तर आहे 1708 मध्ये निश्चित केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे जून जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वे देशासोबत झालेल्या
T20 क्रिकेट मॅचच्या मालिकेवेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? त्यावेळेस कोण कर्णधार होता? तर पर्याय क्रमांक अ उत्तर आहे. बघू शकता. शुभमन गिल हा या ठिकाणी कर्णधार होता. हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ठीक आहे. जीकेचे जास्त प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅरिस ऑलिम्पिक मधील बघू शकता पदतालिकेत खालील देश उतरत्या क्रमाने लावा. खालील देश पदतालिकेमध्ये उतरत्या क्रमाने कोणता देश आहे? तर योग्य उत्तर याचं उत्तर पर्याय क्रमांक क याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक क बघू शकता. पर्याय क्रमांक क हे उत्तर होतं. जो 2 नंबरला आहे तो 1 नंबरला होता आणि 1 नंबरचा जो आहे तो 1 नंबरलाच तो 2 नंबरला आणि 4 नंबरचा आहे तो 3 नंबरला आणि 3 नंबरचा आहे तो 4 नंबरला. अशा प्रकारे होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय विद्यापीठ म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ पर्याय क्रमांक आहे याचं उत्तर अ उत्तर आहे. वर्धा या ठिकाणी एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. नेक्स्ट 96 नंबरचा प्रश्न आहे जगात सर्वाधिक सेमी कंडक्टर चिप कोणत्या देशात बनवल्या जातात? कोणत्या देशामध्ये बनवल्या जातात? तर पर्याय क्रमांक उत्तर अ आहे. तैवान या देशामध्ये बनविल्या जातात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक हे अशोक सराफ हे कट झालेलं आहे कारण यावर्षी त्यांनाच मिळालेलं आहे अशोक सराफ यांना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड म्हणजे उषा मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही. अशोक सराफ यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2018-19 मध्ये अंदाजित मिळालेला आहे. त्याच्यानंतर आशा भोसले यांना देखील मिळालेला आहे. फक्त उषा मंगेशकर यांना मिळालेला नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिली CNG इंधनावर चालणारी दुचाकी कंपनीने सादर केली. पहिली जी बाईक आहे इंधनावर चालणारी कोणत्या कंपनीने सादर केलेली होती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड आहे. बजाज कंपनीने हे सादर केलेली होती. नेक्स्ट आहे जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणती ऐतिहासिक वस्तू लंडन मधील वस्तू संग्रहालय येथून महाराष्ट्रात आणली? कोणती आणली? तर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. वाघनखे हे महाराष्ट्रामध्ये आणले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. नेक्स्ट आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक कंपनी जपान देशातील नाही? सॅमसंग, सोनी, तोशिला आणि हिताची याच्यापैकी कोणती कंपनी इलेक्ट्रिकल कंपनी जपान देशातील नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ आहे. पर्याय क्रमांक अ आहे सॅमसंग कंपनी या ठिकाणी जपान देशातील नाही. आता सोनी कंपनी जपान देशातील आहे. तोशिबा कंपनी जपान देशातील आहे आणि हिताची देखील जपानमधील आहे. ही सॅमसंग कंपनी एक नामांकित कंपनी आहे. ती दक्षिण कोरियाची आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपण जे 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. अशाच प्रकारचे सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासोबत बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.